वाल्मिकी रामायणाच्या महाकाव्य कथेत पुन्हा स्वागत. मी मंजुषा केळकर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला, तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो. श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन करून आजच्या एपिसोडची आपण सुरुवात करूया. कालच्या भागामध्ये आपण शंकर धनुष्य भंग झालेले पाहिले. त्यानंतर दूत जेव्हा महाराज दशरथांना समाचार सांगायला गेले, त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या सोबत्यांसह मिथिलेकडे प्रस्थान केलं. सोबत बरेचसे धन, नाना प्रकाराची रत्ने, चतुरंगिणी सेना, वशिष्ठ आदी ब्रह्मर्षींना घेऊन 4 दिवसांनी ते विदेह देशात येऊन पोचले. मिथिलेमध्ये पोचल्यावर जनक आणि राजा दशरथ यांनी एकमेकांना प्रेमपूर्वक आलिंगन दिलं. या दोन धर्मनिष्ठ राजांची भेट म्हणजे एक दिव्य युतीचा आरंभ. आपल्याला माहितच आहे की राजा जनकांकडे एक मोठा यज्ञ सुरू होता. सकाळी यज्ञाच्या समाप्तीनंतर श्रीरामाच्या विवाहाचे शुभ कार्य करायचे ठरले. दशरथ म्हणाले जनकांना, आपण जसे म्हणाल आम्ही तसेच करू, कारण आम्ही प्रतिग्रही आहोत. आपण दान देणार कन्यादान आणि आम्ही ते घेणार, त्यामुळे आपण आमच्यापेक्षा वरचढ आहात. सर्व महर्षींना एकमेकांना भेटून अतिशय आनंद झाला. श्रीराम विश्वामित्र आणि लक्ष्मणासह आपल्या पित्याजवळ गेले आणि त्यांचा चरण स्पर्श केला. एकमेकांकडे बघून अतिशय आनंद झाला. दुसऱ्या दिवशी जनकांनीही आपले यज्ञ कार्य संपन्न केले आणि आपल्या दोन्ही कन्यांसाठी मंगलाचाराचा विधी. त्यानंतर त्यांनी आपल्या भावाला कुशध्वजाला निरोप पाठवलेलाच होता. ते ऐकून राजा कुशध्वज जनकांच्या आज्ञेनुसार मिथिलेला आले आणि ते दोघे आता दरबारात बसलेले आहेत. महाराज दशरथांना त्यांनी बोलवणं पाठवलेलं आहे. महाराज म्हणाले की आमच्या इक्ष्वाकू कुलाचे दैवत हे महर्षी वशिष्ठ आहेत आणि त्यामुळे ते सांगतील तसे कार्य आपण संपन्न करू. आपली आज्ञा असेल तर गुरु वशिष्ठ प्रथम माझ्या कुलपरंपरेचा परिचय करून देतील. तत्पश्चात वशिष्ठांनी सांगायला सुरुवात केली की महाराज ब्रह्मदेव हे स्वयंभू आहेत. त्यांच्यापासून मरीची उत्पन्न झाले. मरीचीचे पुत्र कश्यप, कश्यपापासून विवस्वनापासून वैवस्व मनु, मनु हे पहिले प्रजापती होते. त्यांच्यापासून इक्ष्वाकू नामक पुत्र झाला आणि त्या इक्ष्वाकूलाच आपण अयोध्येचा पहिला राजा समजावे. यानंतर जवळजवळ 40 पिढीतील राजांची नावे गुरु वशिष्ठांनी सांगितलं आणि मग म्हणाले शेवटी नाभागाचा पुत्र अज आणि अजापासून महाराज दशरथांचा जन्म झाला आणि याच महाराज दशरथांचे हे दोन्ही पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण हे आपल्या कन्यांसाठी अनुरूप आहेत आणि आपल्या कन्या यांच्यासाठी योग्य आहेत. झाल्यानंतर राजा जनकांनी आपल्या कुलाचा परिचय करून दिला. ते म्हणाले प्राचीन काली निमी नावाचा राजा होता. निमीचा पुत्र मिठी, मिठीचा पुत्र जनक आणि हेच आमच्या कुळातील पहिले जनक झाले आहेत. त्यांच्या नावावरूनच आमच्या वंशाला किंवा आमच्या वंशाच्या प्रत्येक राजाला जनक म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर त्यांनी जवळजवळ आपल्या 18 पिढीतील राजांची नावे सांगितली. मग म्हणाले की शेवटी स्वर्ण रोमाचा मुलगा ऱ्हस्वरोमा, ऱ्हस्वरोमाचे 2 पुत्र, त्यात मी ज्येष्ठ आणि माझा कनिष्ठ भाऊ कुशध्वज. हे सांगून राजा जनक म्हणाले की पराक्रम हेच जिला प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग होते, त्या कन्येसाठी राम व दुसरी कन्या मी लक्ष्मणासाठी देत आहे. यानंतरच्या लग्नाच्या विधींमध्ये गोदान, नांदीमुख श्राद्ध, गो, भूमी, तिल, सुवर्ण आदींचे दान संपन्न होईल आणि मग आजपासून 3ऱ्या दिवशी फाल्गुनी नक्षत्रात आपण वैवाहिक कार्य करू. हे सगळे बोलणे झाल्यानंतर वशिष्ठांसहित विश्वामित्र जनकांना म्हणाले इक्ष्वाकू आणि विदेह दोन्ही राजांचे वंश प्रभावी आहेत. या दोन्हींची समानता करणारा दुसरा कुठलाही राजवंश नाही. राजा कुशध्वज पण इथे आहेत. त्यांच्या 2 कन्या आहेत. या 2 कन्यांचे भरत आणि शत्रुघ्न या दोन्ही राजकुमारांसाठी मी वरण करीत आहे. हे ऐकून कुशध्वज आणि राजा जनकांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले आपण जसे सांगत आहात तसेच होईल. त्याच दिवशी नेमके भरताचे सख्खे मामा जे अयोध्येला गेले होते त्यांना कळलं की
आपला भाचा तर इथे आलेला आहे, ते कैकई राजकुमार युधाजित तिथे येऊन. दुसऱ्या दिवशी श्रीराम आपल्या तिन्ही बंधूं समवेत नवरदेवाच्या वेशभूषेत अतिशय शोभायमान होते तिथे आले. राजा जनकांकडे सुद्धा मंगलकृत्य संपन्न झालेले होते. यज्ञ संपलेला होता आणि चौघी बहिणी यज्ञवेदीजवळ बसल्या होत्या. मुनिवर वशिष्ठांनी विधीपूर्वक अग्निस्थापना केली आणि हवन केले. मग राजा जनक तो क्षण आला, सीतेला घेऊन आले आणि त्यांनी श्रीरामचंद्रांसमोर बसवले आणि सांगितलं की हिचं पाणी ग्रहण कर. राजांनी श्रीरामांच्या हातात संकल्पाचे जल सोडले. त्या समयी आकाशातून फुलांची भारी वृष्टी होऊ लागली, नगारे वाजू लागले. त्यानंतर लक्ष्मण, उर्मिला, भरत आणि मांडवी, शत्रुघ्न आणि श्रुतिकीर्ती यांचे पाणी ग्रहण झाले. चारही राजकुमारांनी आपल्या पत्नींसह यज्ञवेदी, राजा दशरथ तथा ऋषीमुनींची परिक्रमा केली. अग्नीची 3 वेळा परिक्रमा करून वेदोक्त विधीनुसार वैवाहिक कार्य पूर्ण केले. नंतर चारी भाऊ आपल्या पत्नींसह शिबिराच्या ठिकाणी गेले. सकाळ झाली तेव्हा विश्वामित्र हे राजा जनक आणि दशरथ या दोघांची भेट घेऊन आपल्या आश्रमात परत गेले आणि दशरथही अयोध्येस जाण्यासाठी सज्ज झाले. मिथिला नरेशांनी कित्येक लक्ष गायी, उत्तम उत्तम गालीचे, असंख्य रेशमी व सुती वस्त्रे, नाना प्रकारच्या दागिन्यांनी सजवलेले दिव्य हत्ती, घोडे, रथ, पायदळ सैनिक, आपल्या मुलींच्या सख्या म्हणून 100-100 कन्या, तसंच उत्तम दास दासी या अतिरिक्त सर्वांसाठी 1 कोटी सुवर्ण मुद्रा, रजत मुद्रा, मोती आणि पोवळी भेट म्हणून देखील दिले. यानंतर राजा जनक आपल्या महालात परत आले. अयोध्येला परतण्याची वेळ आली. जनक राजांच्या शुभाशीर्वादानंतर राजा दशरथ आपल्या नववधूंना घेऊन अयोध्येकडे प्रस्थान करण्याची तयारी करू लागले. आणि तेवढ्यात समोरून जमदग्निकुमार परशुराम येताना दिसले. दशरथांनी ऋषींना अर्ध्य दिले आणि त्यांच्याशी मधुरवाणीत गोष्टी केल्या. परशुराम श्रीरामांना म्हणाले, तू शिवधनुष्य तोडले, तो सर्व वर्तमान माझ्या कानी आला आहे. ते धनुष्य देवतांनी त्रिपुरासुराशी युद्ध करण्यासाठी भगवान शंकरांना दिले होते आणि तू ते धनुष्य तोडून टाकले आहेस. आता माझ्याजवळ हे दुसरे वैष्णव धनुष्य आहे, तू दाखव आता ह्याच्यावर बाण चढवून. हे सगळे ऐकून राघवाने परशुरामाच्या हातातून ते धनुष्य आणि बाण काढून घेतले आणि त्याच बरोबर त्यांच्यापासून आपली वैष्णवी शक्तीही परत घेतली आणि धनुष्याला प्रत्यंच्या चढवून रामाने त्या प्रत्यंचेवर बाण ठेवला. श्रीराम म्हणाले, हा बाण मी आपल्या शरीरावर सोडू शकत नाही, पण आपल्याला जी सर्वत्र संचार करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे तिला, अथवा आपल्या तपोबलाने ज्या पुण्य लोकाची आपण प्राप्ती केली आहे त्याला मी नष्ट करीन. परशुराम नतमस्तक झाले, म्हणाले, माझ्या तपामुळे मला जे पुण्य मिळाले आहे ते आपण नष्ट करावे. मला निश्चित रूपाने ज्ञात झाले आहे की आपण अविनाशी देवेश्वर श्री विष्णू आहात. श्रीरामांनी बाण सोडले आणि परशुरामांचे पुण्य नष्ट झाले. ते होताच परशुराम महेंद्र पर्वतावर जाण्यासाठी निघाले. दशरथांनी परशुरामांचे पूजन केले आणि नंतर परशुराम श्रीरामांची परिक्रमा करून आपल्या स्थानास निघून गेले. परशुराम निघून गेल्यावर श्रीरामांनी ते शक्तिशाली धनुष्य वरुणाला दिले. महाराज दशरथांनी सेनेला अयोध्येकडे कूच करण्याची आज्ञा दिली. इकडे बघतो तर काय, अयोध्या नगर अतिशय सजलेलं होतं. निरनिराळ्या वाद्यांच्या ध्वनीने सारी अयोध्या दुमदुमत होती. जिकडे तिकडे फुले विखुरलेली होती. अयोध्यावासी मांगलिक वस्तू घेऊन स्वागतासाठी उभे होते. सगळ्यांनी महाराजांचे स्वागत केले. अयोध्यावासी मांगलिक वस्तू घेऊन स्वागतासाठी उभे होते. सगळ्यांनी महाराजांचे स्वागत केले. राजभवनात प्रवेश केल्यानंतर महाराणी कौशल्या, माता सुमित्रा, माता कैकई यांनी सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांना वाहनातून उतरवून मंगलगीत गात गात भवनात नेले.
सर्व राजकुमारींनी सासू सासरे आदींच्या चरणी प्रणाम केला आणि नंतर पुढील कित्येक काळ मोठ्या आनंदाने आपल्या पतींस बरोबर समय व्यतीत करू लागले. काही काळानंतर दशरथ भरतास म्हणाले की तुझे मामा युधाजित तुला नेण्यासाठी आले आहेत आणि ते कित्येक दिवस थांबून आहेत. हे ऐकून भरताने शत्रुघ्नसह मामाकडे जाण्याचा निश्चय केला. त्यानंतरच्या काळात राम आणि लक्ष्मण आपल्या पित्याच्या सेवेत आणि त्यांची आज्ञा शिरोधार्य करून नगरवासी लोकांचे सर्व कामकाज पाहू लागले. त्यांच्या या वर्तनाने राजा दशरथ आणि समस्त नगरवासी अत्यंत प्रसन्न होते. प्रजा संतुष्ट होते. राम लोकांमध्ये अतिशय यशस्वी आणि आपल्या सद्व्यवहारामुळे सर्वांचे प्रिय झाले. सीता आणि राम यांची एकमेकांबद्दलची नैसर्गिक ओढ दिवसेंदिवस वाढू लागली. परस्परांचे सौंदर्य व सद्गुण याच्यामुळे दोघेही एकमेकांप्रती पूर्णपणे समर्पित झाले. दोघेही एकमेकांच्या हृदयातील भाव स्पष्टपणे वाचू शकत होते. मृदूपणाचे व पातिव्रत्याचे प्रतीक असलेली सीता लवकरच श्रीरामांच्या हृदयाची स्वामिनी झाली आणि सीतेबरोबर श्रीराम परम प्रसन्न राहून अत्यंत आनंदित. बालकांड इथेच समाप्त झाले. पण ही कथा इथेच थांबत नाही. पुढच्या कांडाची, अयोध्या कांडाची रोमांचक सुरुवात होणार आहे शनिवारी 3 मे रोजी. नक्कीच ट्यून इन करा रात्री 9 वाजता. तुम्हाला ही कथा पुढे वाल्मिकी रामायणाने किंवा वाल्मिकींनी रामायणात नेमकं काय लिहिलं या उत्सुकतेसाठी जायचं असेल पुढे पुढे तर माझ्या बरोबर या प्रवासाला नक्की चला. हा माझा सुद्धा प्रवासच आहे. या संपूर्ण कथेविषयी तुम्हाला काय वाटतं? आपल्या पुढच्या पिढीला ही कथा माहिती असावी असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्सच्या माध्यमातून पार्टिसिपेट सुद्धा करा. त्यामुळे मला कळेल की मला ह्याच्यामध्ये अजून काय काय सांगता येईल आणि आपल्याला काय जाणून घ्यायची इच्छा. तेव्हा अयोध्या कांडामध्ये आता कैकेयीच्या अंतःपुरात कुठला बरं षडयंत्र घडणार आहे, कोणा विरुद्ध आहे तो आणि का बरं, एक छोटासा क्विज घेऊन येत आहे. हा श्लोक आपण बरेचदा ऐकतो, तर हा श्लोक तुमच्या मते तुम्ही कुठे ऐकलाय ह्याच्या आधी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. कौशल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. श्रीराम जय राम जय जय राम. भेटूया 3 मेला. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हा, ही दिव्य कथा पूर्ण ऐकण्यासाठी. आणि कमेंट करून नक्की सांगा सीतेच्या विवाहाच्या या प्रसंगामध्ये तुम्हाला सर्वात भावनापूर्ण क्षण कोणता वाटला बरं.